Well, is my screen visible? Yes, sir. Yes, sir. Well, so while discussing this 4.2, I remember our first discussion, first lecture, whereby we had seen different forms of oral and written communication, different forms of professional oral and written communication. Do you remember it? आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले होते की बिझनेस कम्युनिकेशन काय आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय आहे, ऑर्गनायझेशन मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन असतं, शिकलोय आपण. Yes. हा. Yes, sir. मग कोणते दोन प्रकार आहेत बेसिकली? पहिला आहे व्हर्बल आणि दुसरा Non-verbal. नॉन व्हर्बल. करेक्ट. आणि व्हर्बलचे परत दोन प्रकार? Oral and written. करेक्ट, ओरल अँड रिटन. आणि नॉन व्हर्बलचे दोन? Body language and graphic language. व्हेरी गुड. मग जेव्हा आपण ओरल प्रोफेशनल ओरल कम्युनिकेशनचे फॉर्म शिकलो, त्याच्यामध्ये बघितलं की आपण इंटरपर्सनल टॉक आहे, प्रेझेंटेशन आहे, ग्रुप डिस्कशन आहे, मीटिंग्स आहेत, स्पीचेस आहेत वगैरे. तसंच आपण जेव्हा प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशनचे फॉर्म्स शिकत होतो त्यावेळेस आपण कोणते कोणते फॉर्म्स बघितले? त्याच्यामध्ये बिझनेस लेटर्स असतील, आहे की नाही? Yes, sir. हा, ऑफिशियल ड्राफ्टिंग असतील, जसं की नोटिसेस, ईमेल, मेमो, सर्क्युलर्स. त्याच्यानंतर Reports. रिपोर्ट्स. व्हेरी गुड. सो whatever you see here is one of the forms of professional written communication. So reporting is the process of informing to others. कळतंय? Simply, एकदम simple. Reporting is the process of informing to others. है की नाही? इतरांना माहिती देणं. रिपोर्टिंग करणं म्हणजे काय सांगा? माहिती देणे. करेक्ट, माहिती देणं. मग बघा, जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जे कोणी सबऑर्डिनेट्स असतात, ज्युनियर्स असतात, ते वरिष्ठांना माहिती देत असतात. दॅट टू विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक फॉर्मॅट, and that format is called as report. मग या माहितीच्या आधारावर काय होत असतं, तर एकतर तुम्ही रिपोर्टच्या माध्यमातून संपूर्ण खरी माहिती देणं अपेक्षित आहे आणि त्या खऱ्या माहितीच्या आधारावर वरिष्ठांकडून कोणते तरी योग्य निर्णय घेतले जातात. एवढं थोडंसं लक्षात घ्या. पण हा जो टेक्निकल रिपोर्ट आहे, इट इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफिशियल और ऑर्गनायझेशनल रिपोर्ट. मग हा टेक्निकल रिपोर्ट काय आहे? तर दिस टेक्निकल रिपोर्ट इज द डिस्क्रिप्शन of your technical experiments, technical innovation which you have undertaken. Do you agree with me? किंवा अजून थोडंसं तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की आज आपल्या आजूबाजूला अनेक क्षेत्र आहेत, जसे की कम्प्युटरचं क्षेत्र आहे, तुमचं सिव्हिलचं क्षेत्र आहे, इलेक्ट्रिकलचं क्षेत्र आहे, इंजिनिअरिंगचाच विचार करूयात आपण. तर आज या क्षेत्रामध्ये कोणतेही प्रश्न नाहीत असं आहे का? किंवा आज या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना कोणतेच प्रश्न नाहीत त्या क्षेत्रामध्ये असं आहे का? की खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण संशोधनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. काय सिच्युएशन आहे सांगा मला? प्रश्न आहेत? Yes, sir. हा. आणि आपण काय करतोय? तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि जे काही सध्या अस्तित्वात आहे ते अजून कसं चांगलं करता येईल या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. किंवा अजून वेळ कसा वाचवता येईल, अजून पैसा कसा वाचवता येईल, है की नाही, अजून श्रम कष्ट कसे वाचवता येतील या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत की नाही?
किंवा आपण प्रयत्न करतो की नाही? सांगा, येस ऑर नो? Yes. येस, करेक्ट. मग या सगळ्या गोष्टींचा, अपडेटिंगचा, इम्प्रुव्हमेंटचा आधार काय असतो? तर रिसर्च. लक्षात घ्या. कळते? मग रिसर्च म्हणजे काय? बघा, आज कदाचित या स्टेजला रिसर्च हा तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट असू शकते समजा. पण जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण कराल, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण कराल, PhD कराल, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी फार प्रकर्षानं जाणवायला लागतील की खूप सारे प्रश्न आहेत आणि आपल्याला ते सोडवायचे आहेत. त्या क्षेत्रामधला पदवीधर म्हणून आपल्याला ते प्रश्न काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. मग तो प्रश्न किती का छोटा असेल. आर यू क्लिअर? Yes. हा. मग इथं आपण हे समजून घेऊया की संशोधन काय आहे. रिसर्च, सर्च म्हणजे शोधणे, रिसर्च म्हणजे पुन्हा शोधणे. लक्षात घ्या. म्हणजे आपण इथं हे लक्षात घेऊयात की निसर्गानं किंवा आपण देवानं म्हणून थोड्या वेळ अंधश्रद्धाळू होऊयात. ठीक आहे. देवानं हे सगळं जग निर्माण केलेलं आहे आणि या जगामध्ये सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. पण त्या अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा आपण सुशिक्षित लोक एका वेगळ्या अँगलनी रिइन्व्हेन्शन करतोय त्या गोष्टींचं. जसं मला सांगा, न्यूटनच्या आधी झाडावरून फळं खाली पडत होती की नाही? Yes. sir. मग न्यूटनने वेगळं काय केलंय? ही हॅज रिसर्च, ही हॅज ऑब्झर्व्ड व्हॉट हॅज हॅपन्ड अँड ही हॅज पुट हिज ऑब्झर्वेशन्स in the forms of theories, and that is the theory of gravitation. Do you agree with me? Yes. हा. किंवा तुम्हाला अजून हे माहित असेल, आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होता. आर्किमिडीज, त्यांचं Yes. मास बद्दलचं संशोधन आहे, बरोबर? की जो शास्त्रज्ञ युरेका युरेका म्हणत पळत सुटला. माहितीये, कधी तर ऐकलं असेल तुम्ही लहानपणी. Yes, sir. एकदा काय झालं तर हा आर्किमिडीज आंघोळ करण्यासाठी म्हणून एका टब मध्ये, पाण्याच्या टब मध्ये त्यांनी उडी घेतली समजा. आणि आर्किमिडीजचं जेवढं वस्तुमानच ना, मास काय म्हणतात त्याला? Yes. हा. आर्किमिडीजचं जेवढं वस्तुमान होतं तेवढंच पाणी त्या टबातून खाली पडलं आणि तिथून त्यांनी तो शोध लावला. लक्षात घ्या. तसं आपल्याला सध्या अस्तित्वात असणाऱ्या अनेक गोष्टींचा पुनर्विचार करून नवीन काहीतरी मांडायचं आहे आणि ते मांडण्याची ऑफिशियल पद्धत म्हणजे काहीतरी टेक्निकल रिपोर्ट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगेन की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे एक आज क्षेत्र आहे. त्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून तयार केलेल्या ट्यूब्स असतील, बल्ब्स असतील, फॅन्स असतील, ठीक आहे, ते सुरू करण्यासाठी आज आपण बटनांचा वापर करतो. आपल्या घरामध्ये बटन्स आहेत, ते बटन दाबल्यानंतर आपली ट्यूब लागते, फॅन लागतो. पण असं मला वाटतंय की काहीतरी कमी आहे त्याच्यामध्ये. बघा, माणसं कधी सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी नसतात, सॅटिस्फाईड नसतात. त्यांना अजून पुढचं पाहिजे असते, वर्जन पाहिजे असते की नाही? Yes. That way, we human beings are greedy for betterment. मग घरातला फॅन बटनानं चालू होतोय हे मला पटत नाही. घरातली ट्यूब बटनानं चालू होते हे मला पटत नाही. त्याच्यासाठी उठावं लागतंय जागेवरून. पण मला असं वाटतंय की मी ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी फक्त त्या ट्यूबकडे बघावं, त्या फॅनकडे बघावं आणि तो फॅन चालू किंवा बंद व्हावा. बरोबर आहे की नाही? माझं या कल्पनेमागं ही कल्पना चुकीची आहे का? मला असं वाटतंय असं व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. कशातून शक्य आहे? कशातून शक्य आहे? इट इज पॉसिबल ओनली थ्रू टेक्नॉलॉजी, ओनली थ्रू सायन्स, ओनली थ्रू एक्सपेरिमेंट्स. डू यू अग्री विथ मी? ओनली थ्रू रिसर्च.
डू यू अग्री विथ मी? Yes, sir. मग रिसर्चच्या संदर्भातला जे तुमचं वर्क आहे, जे तुमचे ऑब्झर्वेशन्स आहेत, ज्या तुम्ही यूज केलेल्या मेथडॉलॉजीज आहेत, ज्या कॉन्सेप्ट्स, जे प्रिन्सिपल्स तुम्ही अप्लाय केलेले आहेत रिसर्चसाठी, त्या सगळ्यांचा समावेश या टेक्निकल रिपोर्ट्समध्ये असतो. लेट्स अंडरस्टँड what a technical report is. We will go line by line, and after that we will have some more insights, the pointers which we are supposed to include in a technical report. आणि तुमचा असा प्रश्न असेल की सर आम्हाला हे रिपोर्ट कधी तयार करायचे आहे, तर मी तुम्हाला सांगतो की तुमच्या फायनल इयरमध्ये तुम्हाला ठराविक प्रोजेक्ट्स करावे लागतात आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला सबमिट करावा लागतो, तुमच्या डिपार्टमेंटला सबमिट करावा लागतो. तुमच्या डिपार्टमेंटमध्येच फॅकल्टी तुमचे गाईड असतात आणि तो रिपोर्ट कसा लिहायचा, तर त्याचं हे नॉलेज आपण इथे घेणार आहोत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. हां, ठीक आहे. तर आपण बघूयात what is a technical report. See the question here, concentrate on the screen. We will read and discuss these lines simultaneously. A report is the type of formal and written communication. आता हे फॉर्मल आहे, म्हणजे रिपोर्ट लिहिणारा आणि वाचणारा त्यांच्यामध्ये कोणता तरी औपचारिक नातेसंबंध आहे, हे आपण लक्षात घेऊयात. A technical report is a document that describes the process. बघा, a technical report is a document that describes the process, प्रक्रिया, procedure, progress, or results of a technical or scientific research, or the state of a technical or scientific research problem. मग रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्याला पडणारे प्रश्न, जसं मला आत्ता पडला होता की आपण डोळ्यांनी हे सगळे इक्विपमेंट्स का हँडल करू शकत नाही, का ऑपरेट करू शकत नाही, ठीक आहे ना. आणि माणसाची जी ही क्युरिओसिटी आहे, उत्सुकता आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, तीच संशोधनाला काय करते, प्रमोट करते. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. ते लक्षात घ्या. ठीक आहे. So I will repeat the sentences once again. A report is the type of formal and written communication. A technical report is a document that describes the process, progress, or results of a technical or scientific research, or the state म्हणजे अवस्था of a technical or scientific research problem. It might also include recommendations and conclusions of the research. Recommendations म्हणजे काय, तर थोडक्यात दिलेल्या सूचना लक्षात घ्या किंवा सजेस्ट केलेले मार्ग. जसं बघा, डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगतात किंवा अजून कोणती तरी टेस्ट करायला सांगतात आणि त्याच्यामध्ये जे रिझल्ट्स येतात त्याच्यावरून आपल्याला काहीतरी रेकमेंड करत असतात, ही ट्रीटमेंट घ्या, ते मेडिसिन घ्या. आर यू क्लिअर? Yes. हां, तसंच काम या टेक्निकल रिपोर्ट्स सुद्धा आहे किंवा तुमचे एक्सपेरिमेंटेशन्स आहे. तुमच्या एक्सपेरिमेंटमधून जे काही ऑब्झर्वेशन्स आलेले आहेत त्याच्या आधारे तुम्ही काहीतरी रिकमेंड करू शकता, काहीतरी सजेशन देऊ शकता की ही गोष्ट अशी केली तर असं होऊ शकतं. इट इज कॉल्ड एज रिकमेंडेशन्स. अँड कन्क्लुजन्स म्हणजे काहीतरी निष्कर्ष, लक्षात घ्या, समरी ऑफ रिसर्च. It contains, now concentrate on the screen, it contains important details about the specifications or particularity of a subject. Technical reports are commonly used in scientific investigations. Scientific investigations is equal to scientific experiments, लक्षात घ्या, as well as infrastructure assessments. In organizational setup, reports are written to inform. आता हे सांगितले मागाशी मी तुम्हाला. In organizational setup, reports are written to inform the higher authorities about the happenings, current state of a project, equipments, etc. Reports are necessary for decision making by the higher authorities. So it is the part of organizational report. Whatever last 2-3 lines are, they are the part of organizational report, which we are not going to consider here. We are going to consider the technical report, which is based on research and observations. Okay, then come to the next lines. बघा, या lines काय म्हणतायत, let's see.
Concentrate. The purpose of a technical report is to completely and clearly describe technical work. टेक्निकल वर्कचं वर्णन करणं हा टेक्निकल रिपोर्टचा उद्देश असतो. वाय इट वॉज डन, एखादा एक्सपेरिमेंट का केला गेला, त्याच्या मागे कारण काय होतं, मोटिवेशन काय होतं, त्याचं वर्णन करणं. रिझल्ट ऑब्टेन्ड, मग त्या एक्सपेरिमेंट मधून तुम्हाला कोणते रिझल्ट मिळाले, कोणते निष्कर्ष मिळाले, कोणते ऑब्झर्वेशन्स मिळाले, त्याचं वर्णन करणं. अँड इम्प्लिकेशन्स ऑफ दोज रिझल्ट्स, आणि जे कोणते रिझल्ट मिळाले त्याचे हिडन अर्थ काय आहेत, इम्प्लिकेशन्स काय आहेत. टेक्निकल रिपोर्ट सर्व्स ॲज अ मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द वर्क टू अदर्स. मग तुम्ही जे काही संशोधन केलंय ते संशोधन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला टेक्निकल रिपोर्टची मदत घ्यावी लागते. मग ते कसं डिझाईन करायचं ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. The technical report serves, concentrate on the second line, the technical report serves as a means of communicating the work to others and possibly providing useful information about that work at some later stage or later date. A well-written report allows the reader to quickly understand what has been accomplished. तुम्ही जर रिपोर्ट प्रॉपरली डिझाईन केलेला असेल तर तुमच्या एक्सपेरिमेंट मधून काय अचीव केलं गेलेलं आहे ते लक्षात येतं. कोणाच्या? रीडरच्या लक्षात घ्या. व्हॉट हॅज बीन अकम्प्लिश्ड. अकम्प्लिश्ड मीन्स अचीव्ड. The report also provides sufficient detail to allow the reader to recreate the results. बघा, समजा तुम्ही एक एक्सपेरिमेंट केला, तुम्हाला काहीतरी ठराविक ऑब्झर्वेशन्स मिळाले, ठराविक कन्क्लुजन्स, ठराविक रिझल्ट्स मिळाले. मग त्या ठराविक रिझल्ट्सच्या आधारावर मी एक्सपेरिमेंट करू शकतो पुढं, ठीक आहे. कारण समजा तुम्ही तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये वापरलेले मेटल्स असतील, काही केमिकल्स असतील, ते वेगळे असतील. मी काय करेन, थोडस त्याच्यामध्ये बदल करून अजून काही नवीन वेगळे अचीव होते का तो विचार कर. आर यू क्लिअर? म्हणजे याचा अर्थ असा पण लक्षात घ्या की तुम्ही केलेला रिसर्च हा फुल अँड फायनल नसतो, तर तो पुढच्या एखाद्या कोणत्या तरी रिसर्चचा आधार किंवा बेस असू शकतो. इज इट मेकिंग सेन्स? And this research is a continuous process. Basically, try to understand. असं नाही की आज मी रिसर्च केला म्हणजे सगळं अचीव झालं, नाही. पुढे अजून त्याच्यावर काहीतरी बदल करणं, अपडेट करणं, नवीन रिझल्ट मिळवणं हे होत असते. लक्षात घ्या. कळतंय मी काय म्हणतोय? कारण त्या क्षेत्रामध्ये काम करणारा तुम्ही किंवा मी हा एकटाच व्यक्ती नसतो. लक्षात घ्या, अनेक व्यक्ती सायमल्टेनियसली त्याच्यावर काम करत असतात. जसे की आत्ताच एक तुम्हाला जाणीव करून देतो, कोरोनावरील ती लस आहे की नाही. असं आहे का की जगामध्ये फक्त एकाच देशांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि बाजारात आणले, असं आहे का? सांगा ना. तुम्हाला माहिती आहे सगळं. असं एक कोणी मोनोपोली आहे का कोणाची या लसीवर? म्हणजे एकाच देशाने तयार केलं आणि एकाच देशाने सगळ्या जगाला पुरवलं, असं आहे का? No. नो. राईट, अंडरस्टँड, करेक्ट. म्हणजे सगळे लोक सायमल्टेनियसली त्या गोष्टीवर कार्य करत आहेत. अजून पण बघा, त्याच्यामध्ये लस घेतल्यावर पण काहीतरी दुष्परिणाम होतात असं म्हणतात. मग त्याची व्हॅलिडिटी चेकिंग करणं, परत त्याच्यावर संशोधन सुरू आहे. इट इज नॉट स्टॉप्ड, इट्स गोइंग ऑन राईट नाव. So we are not the researchers, the people who are involved in that, they are doing the research. पण ठराविक काळानंतर, 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रामध्ये रिसर्च करणारे, नवीन संकल्पना मांडणारे असणं अपेक्षित आहे. आर यू क्लिअर? आणि त्याच्यासाठी तुमचं रीडिंग, तुमचं थिंकिंग, तुमचं innovative, creative angle, and all those things are going to be counted in this research. Is that clear?
Yes, sir. ठीक आहे, आपण जाऊयात पुढं. रिक्रिएट रिझल्ट्स. बघा इथं माझं कर्सर आहे, तिथून आपण सुरू करतोय. क्लिअर प्रेझेंटेशन ऑफ रिझल्ट्स इज ॲट लिस्ट ॲज इम्पॉर्टंट ॲज द रिझल्ट्स देमसेल्व्स. बघा, जे काही तुम्हाला साध्य झालंय, जे काही रिझल्ट्स मिळालेत, ते योग्य पद्धतीनं मांडणं हे त्या रिझल्ट्स एवढंच महत्वाचं आहे. मिळालेले रिझल्ट्स आणि त्याची मांडणी, जसे रिझल्ट्स महत्वाचे आहेत तशी त्याची मांडणी पण खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला शब्दांचं, ग्रामरचं खूप महत्व आहे, लक्षात घ्या. नाहीतर मग आपण सगळी पूर्ण हिस्ट्रीच बदलून टाकतो, पूर्ण सायन्सच बदलून टाकतोय आपल्या स्वतःच्या भाषेतून. कळते? सायन्स बदलण्याचा, फॅक्ट्स बदलण्याचा तुम्हाला मला कोणाला अधिकार आहे का? No. नाही, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर भाषा बनते कशी, बनले कशी, काय म्हटल्यानंतर, कसे शब्द मांडल्यानंतर कसे अर्थ निघतात, टेन्स कोणता आहे, वर्ब कोणता आहे, बघा परत आपण त्या बेसिक्स कडे येतो. हे माहित पाहिजे, कारण तुम्हाला पुढे जाऊन रिसर्च पेपर्स लिहायचे आहेत. काही रिसर्च पेपर्स काय आहेत, तर तो एक छोटा एक्सपेरिमेंट आहे, तुमचा संशोधन आहे ते. मग ते संशोधन लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचायला नको का? योग्य पद्धतीने पोहोचायचं असेल तर भाषेशिवाय दुसरं कोणतं साधन आहे का? आहे का? आपलं संशोधन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेशिवाय दुसरं कोणतं साधन आहे का? No. No, sir. म्हणून आपण याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला स्ट्राईक करतात ग्रामर मधल्या, ज्या आपल्याला गोंधळात टाकतात, क्लिअर करून घेतल्या पाहिजे. आणि तुम्ही घेतलेले एक्स्ट्रा एफर्ट्स हे तुम्हाला कधीही बॅकफुटवर आणणार नाहीत. दे विल ऑलवेज मेक यू लीड. बघा, ठीक आहे, जाऊयात आपण पुढे. क्लिअर प्रेझेंटेशन ऑफ द रिझल्ट्स इज ॲट लिस्ट as important as the results themselves. Therefore, writing a report is an exercise in effective communication or technical information. Of technical information. To be meaningful to others, results must be supported by a written explanation describing how results were obtained and what significance they hold. जे तुम्हाला रिझल्ट्स मिळाले ते कसे मिळाले त्याचं पण वर्णन तुम्हाला त्या टेक्निकल रिपोर्ट मधून करता आलं पाहिजे. मग तुम्ही कोणती प्रोसिजर फॉलो केली, त्याच्यामध्ये सिक्वेन्स काय होता, पहिल्यांदा काय केलं, दुसऱ्यांदा काय केलं, तिसऱ्यांदा काय केलं, तिसऱ्या स्टेप्स मध्ये अजून कोणते बदल केले, दुसऱ्या स्टेप मध्ये काय बदल केले, हे सगळं तुम्हाला मांडायचं आहे. or how a designed system actually functions. डिझाईन सिस्टीम म्हणजे काय, तर तुम्ही लावलेला सेटअप, एक्सपेरिमेंटचा सेटअप कसा फंक्शन करतोय ते तुम्हाला वर्णन करायचं असतं. द की टू अ वेल रिटन रिपोर्ट इज ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर गोष्टींची जुळवाजुळव योग्य पद्धतीनं विचारपूर्वक लॉजिकली केलेली जुळवाजुळव म्हणजे ऑर्गनायझेशन. ठीक आहे. रिपोर्ट दॅट इज डिवायडेड इनटू several sections occurring in a logical sequence makes it easy for the reader to quickly obtain an overview of the contents as well as locate specific information. जर तुम्ही तुमचा रिपोर्ट योग्य पद्धतीने मांडलेला असेल, योग्य पद्धतीने डिस्क्राईब केलेला असेल, योग्य पद्धतीने एक्सप्लेन केलेला असेल, तर त्या तुमच्या रिपोर्टचं रीडर कडून योग्य पद्धतीने अंडरस्टँडिंग होणार आहे, तुमचं संशोधन इतरांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तुम्हाला हे पण माहित असेल की तुमचं संशोधन हे तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. त्याला पेटंट्स म्हणतात. पेटंट माहितीये, म्हणजे त्या रिसर्चचे सर्व बौद्धिक अधिकार तुम्हाला दिले जातात, तुमच्या नावे असतात. आणि त्याची रॉयल्टी, बघा जे कोणी तुमचा एक्सपेरिमेंट
यूज करते त्यांच्या प्रोडक्शन मध्ये असेल, त्यांच्या कोणत्या एक्झिक्युशन मध्ये असेल, त्याचे पैसे तुम्हाला मिळतात. लक्षात घ्या. तर या सगळ्या पुढच्या रिसर्चच्या पुढच्या गोष्टी आहेत. आता कदाचित ह्या तुम्हाला अजून नवीन वेगळ्या वाटतील, पण आफ्टर ग्रॅज्युएशन, आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन, ड्युरिंग युअर PhD रिसर्च, okay, you will find all these things to be the most important things in today's world. आता जरी स्मार्टफोन घेतला आपण, तर त्याच्यामध्ये कितीतरी लाखो पेटंट्स त्या स्मार्टफोनशी रिलेटेड आहेत. कॅमेरा बद्दलचं वेगळं, स्क्रीन गार्ड बद्दलचं वेगळं, बॅटरी बद्दलचं वेगळं, ते त्याला ते मिळत असतात. त्याचं रॉयल्टी, त्याचे रिटर्न्स लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये संशोधन करणारे हे त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. सो लेट अस अंडरस्टँड the components, the elements of a technical report. So here are some 10 pointers which we need to take into account, and we have to proceed further while writing the technical reports. So the question here is how to write a technical report or contents of a technical report. How much time is remaining? किती वेळ आहे आपल्याकडे? Time is over, sir. Over. Okay. So ठीक है. So let us stop here for now, and let's go for the attendance. I'll pronounce the absent numbers, and whatever the remaining details are, we'll see in our next lecture. In the flow of communication, I forgot the time constraint. Okay. So roll number 2, are you here? Roll number 2 is absent. Then 3, 4, 5, 6, 7, 8. Sir, 3 is present. 3 is present. Yes, 3 is present. Roll number 2 is absent. Okay. 3, 4, 5, 6, 7, 8 are present. Then 9, 10, 11, 12. Roll number 13. बघा, मी जे मोठ्यानं उच्चारतोय ते absent numbers आहेत. Roll number 13 is absent. 14, 15, 16, 17. Roll number 18 and 19. 18, 19 are absent. Then 23 is absent. 25 is absent. Then 27. Am I audible to you? Please say yes or no. Yes, sir. Then after 27, roll number 32 is absent. 36 is absent. 43. 52. 56. 58. 62. 'Okay. What is the last roll number? Someone please tell me. 68. Okay. 68. Then roll number 65, 66, 67 and 68 are absent. Okay. I'll repeat the absent numbers once again. Concentrate. Roll number 2, 13, 18, 19, 23, 25, 27, 32, 36, 43, 52, then 56, 58, 62, 65, 66, 67 and 68. Is there any claim? Okay, so let us stop here for now. Thank you. Let's meet again in our next lecture.